का पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। बघा आजची सर्वात मोठी न्यूज आलेली आहे। तर 50,000 जे उमेदवार आहेत ते पोलीस भरतीमधून अपात्र होणार आहेत वयोमर्यादेमधून। तर मित्रांनो त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर काय माहिती समोर आलेली आहे तर आपण बघूया। तर वयवाढ संदर्भात शासनाने काय निर्णय घेणार आहेत तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। तर भरपूर निवेदने शासनाला दिली गेली। तर वयवाढ संदर्भात आता सोमवार निर्णय होणार आहे। काय होतं काय नाही तर मित्रांनो बघा त्या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा 5 वर्ष अहोरात्र विद्यार्थी मेहनत घेत आहेत आणि त्यांची शेवटची वयोमर्यादा बाकी आहे आणि ते वयोमर्यादा वाढलीच पाहिजे असे विद्यार्थ्यांचे गृहमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना निवेदने दिली जात आहेत। तर तुम्ही लवकरात लवकर वयोमर्यादा वाढवा। तर मित्रांनो काय आहे निर्णय मागणी काय आहे बघा। 3 मार्च 2024 रोजी सामान्य प्रशासन विभागातर्फे 2 वर्षे कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती। त्यानुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत भरती होणे अपेक्षित होते। परंतु बघा ही भरती प्रक्रिया 2022-23 यासाठी आहे। त्यानुसार यात वय गणना 2022 ते 2023 या वर्षातील करावी किंवा 2021 ते 22 या वर्षातील वयोमर्यादा वाढवणारे जे उमेदवार आहेत त्यांना एक संधी तरी द्यावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तर बघा मित्रांनो इथं आताची सर्वात मोठी ही अपडेट आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट होती। याच्यात जर तुम्हाला काही असेल तर मित्रांनो शंका कुशंका काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।